सकाळचे वाजले 6:30 म्हणजे बाहेर खूप सध्या अंधारसुद्धा आहे. आणि मी आलो इथे आमच्या एक साईडला एक रूम आहे जी की पत्र्याची तिथे. आणि इथूनच मी आज सुरुवात करणार आहे माझ्या दिवसाची. ते माझ्या ही एक रूम आहे पत्र्याची आमच्या घराच्या साईडला. इथे आम्ही काही दिवसापूर्वी राहिलो होतो, म्हणजे सुरुवातीला आलो होतो समजा त्यावेळेस. आणि नंतर मग इथे पूर्ण घराचं काम झालं, म्हणजे आम्ही घर बांधलं एक छोटंसं. त्यामध्ये मग आम्ही राहायला सुरुवात केली. तरी इथूनच सुरुवात केली आम्ही. आणि हीच ती पत्राची रूम जिथून आमची सुरुवात झाली, म्हणजे मी इकडे राहण्याची. इथे येऊन काही आम्हाला जास्त दिवस नाही झाले गावाला. चला आपण पुढे पाहू आता पुढाला दिवस कसा जातोय तो पाहणार आहे मी, म्हणजे पाहणार नाही, मी ते जाणवणार आहे. सकाळचे वाजलेले 6:40 झालेले. आणि मी आता सध्या ग्राउंडवर चाललो आहे. तुम्हाला मी दिसतोय का नाही ते नाही माहीत, पण हा माझ्या मागचा हा रस्ता पूर्ण. कारण की आता सुद्धा अंधार काय, समोरचं वातावरण म्हणजे काहीच दिसत नाही समोर. कारण की अजून सुद्धा सकाळ झालेली नाही, उजेड खूप कमी आहे. आणि मी आता ग्राउंडवर चाललो आहे. जेव्हापर्यंत मी ग्राउंडवर जाईल तिथे उजेड असेल. 7 वाजता म्हणजे थोडासा उजेड असतो सुद्धा, म्हणजे पूर्ण मावळलेला नाही. आणि माझी तसे कॅमेरा क्वालिटी पण एवढी काही खास नाही असं बी म्हणता येईल, त्यामुळे एवढे क्लिअर दिसत समोरचं. या वेळेत मला वाटतं असे बरेचसे लोक आहेत जे की अजून उठले सुद्धा नाही. आणि 7 नंतर सर्वांचा टाईम राहतो, 7, 7:30 असा टाईम आहे लोकांचा उठण्याचा. मी सकाळी 6 वाजता उठलो, पण थोडंसं उशिरा जावं या हेतूनं मी 6:30ला निघलो आहे ग्राउंडला. कारण की थोडं उजेडसुद्धा पडलेलं असतं. हा नाला आहे, तुम्हाला नाही दिसणार. इथे एक म्हणजे वरून जाण्यासाठी रस्ता आहे. ते समोर ना एक बाबा चालले, म्हणजे जे म्हातारे लोक राहतात ते खूप सकाळी उठतात. माझ्या मागे दिसते पूर्ण शाळा आहे, म्हणजे ते जिल्हा परिषद शाळा आहे, खूप सुंदर शाळा आहे. आणि मागचा कॅमेरा खूप म्हणजे भारी नाही, त्यामुळे मी असं हा व्हिडिओ काढतो समोरच्या कॅमेऱ्याने. आणि ही आहे ती शाळा, खूप सुंदर शाळा आहे इथे माझ्या गावात. म्हणजे जी मी जसं सध्या ग्राउंडला चाललो आहे समोरच मला भेटली इथे, आणि त्यामुळे मी इथे एक व्हिडिओ काढतो. ही आहे शाळा माझ्या गावातली. आता तुम्हाला कसं दिसतंय ते मी नाही सांगू शकत, पण खूप सुंदर शाळा आहे. आता सकाळी म्हणजे उजेड नाही त्यामुळे असंच दिसणार, आणि थोडी कॅमेरा क्वालिटी लो असल्यामुळे हा व्ह्यू असंच दिसणार. हा पूर्ण व्ह्यू. इथे खूप साऱ्या सुविधा सुद्धा आहे. वर सोलार सुद्धा लावलेले आहे. समोर एक जिम आहे, रस्त्यात जाता जाता जिम. साईडला इथे अंगणवाडी परिसर, हा अंगणवाडी परिसर आहे, पूर्ण अंगणवाडी परिसर आहे. आणि इथे लहान मुलांसाठी खूप साऱ्या सुविधा सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला दिसेल नाही दिसेल याची मी काही शाश्वती नाही देत, पण आहे ग्रामपंचायतचा आहे. मी कालच दाखवलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये. हा जो पूर्ण परिसर दिसतोय माझ्या मागे हा पूर्ण ग्रामपंचायतचा आहे. आणि चला मी दाखवतो, थोडा उजेड पडलेला आहे सध्या. इथे खूप साऱ्या सुविधा. मी ग्राउंडला चाललो आहे, त्यामुळे या रस्त्यात ह्या ज्या गोष्टी दिसत आहे मी सर्व दाखवतोय तुम्हाला सकाळी सकाळी. ही आहे ग्रामसंसद. तिथे कोणीतरी झाडत आहे, म्हणजे इथे कोणीतरी एक असेल, कोणीतरी जे इथे कामाला असेल. इथे विहीर आहे, इथे भूमिगत टाकी म्हणून विहीर. सध्या सकाळी लोकांची ये जाय चालू आहे, आणि बरेच लोक आता इकडे उठलेले आहे. गावातले लोक थोडे जास्त जागरूक दिसत आहे मला. म्हणजे हा मेन एरिया आहे गावाचा, आणि तो म्हणजे आत्ता वसलेला एरिया आहे 15-20 वर्षापूर्वी. लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठे यांची समाधी आहे. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांच्या साईडलाच अण्णाभाऊ साठे. लहुजी वस्ताद साळवे आणि अण्णाभाऊ साठे. हा जो माझ्या मागचा परिसर आहे सध्या नाही का उजेड पडलेला आहे. आणि इथूनच पुढे ग्राउंडवर जाण्यासाठी मार्ग आहे. हा जो माझ्या मागे जो रस्ता दिसतो इथूनच ग्राउंडवर जाण्यासाठी एक मार्ग आहे. इथे माझ्या साईडला एक नाला आहे माझ्या मागे, इथे सर्व पाणी साठलं जातं. चला पुढे 3-4 कुत्रे माझ्याकडे पाहत आहे, जे की एका इथे एक प्लॉटिंगची जागा आहे तिथे बसलेले ते. इकडे इंडियन फायर सेफ्टी कॉलेज सुद्धा आहे, म्हणजे मला इकडेच जायचं जिकडे ग्राउंड आहे. मागचा जो परिसर दिसतो, मी आता ग्राउंडला चाललो, इथे मध्ये रस्त्यात लागते, म्हणजे इकडे लोक राहतात.
सध्या जो माझ्या मागे जे हा परिसर आहे इथे खूप काटेकोटा पण आहे, तरी सुद्धा घरं पण आहे खूप चांगले चांगले, जो की मला मध्ये भेटतोय मध्ये. हाच तो रस्ता जिथून मी आलोय. इथे काही प्लॉटिंग पडलेली जागा आहे, जी बिल्डिंग दिसते मला तिथे जायचं. तिच्या पलीकडेच ग्राउंड आहे. इकडे एक फायर सेफ्टीचं एक कॉलेज आहे, म्हणजे इथे बरेचसे मुलं सुद्धा आहेत त्या कॉलेजमध्ये. आणि चला आपण त्याच दिशेने चाललोय. इथे काही प्लॉटिंगची जागा आहे, काही दिवसांनी हे पण भरल्या जाईल. आणि जिथे मी ज्या ग्राउंडवर चाललोय ती सुद्धा एक जागाच आहे लोकांची, पण मग ते पोलीस भरतींच्या मुलांनी तिथे एक ग्राउंड तयार केलं. काही दिवसांनी ते सुद्धा उखाडल्या जाईल. म्हणजे तिथे ती जागा पूर्ण जी मोकळी जागा आहे तिथे पण काही दिवसांनी घरे दिसतील आपल्याला. पण आता सध्या असेल तिथे ग्राउंड, त्यामुळे मी चाललोय. 2 किंवा 2.5 किलोमीटर चालत तर आलेलो ग्राउंडवर जाण्यासाठी. म्हणजे इथे ग्राउंड माझ्या घरापासून 2-2.5 किलोमीटर तर आहेच. तसंच हा ना माझ्या मागचा परिसर, इथे जवळच ग्राउंड आहे. आता मी ग्राउंडवर पोहोचणार आहे. असं दूर पाहिलं ना तिथे काही दोन नाही एकच कुत्रं आहे, आणि तिथे काही समाध्या आहे. म्हणजे इथे कोणाला तरी पुरलेलं किंवा जाळलेलं ते तर आहेच, पण इथे लोकांच्या समाध्यासुद्धा तयार केलेल्या आहे. म्हणजे ही एक मसनखाई सुद्धा दिसते मला, म्हणजे हडवाई बी पण म्हणता येईल हा एरिया. आणि मी सकाळी सकाळी एकटाच इथे, म्हणजे काय एवढं काय तर नाही एवढे, पण मग सांगतोय मी तुम्हाला बस. तिथे दूर शेती दिसते आपल्याला. हा पूर्ण जो एरिया वसलेला आहे इथे ना पूर्ण शेती होती पहिले, पण लोकांनी ती विकून टाकली आणि इथे प्लॉटिंगची जागा तयार केली. म्हणजे त्यातून खूप फायदा सुद्धा झाला त्यांना आणि खूप गमावलं सुद्धा लागलं. कारण की यावेळेत म्हणजे आता जी सध्याची वेळ आहे यावेळी तिथे खूप महागाई आहे. म्हणजे इथले जे प्लॉट आहे ते जवळपास महिन्याला किंवा म्हणता येईल किंवा वर्षाला सुद्धा असे भाव वाढत आहे. सुरुवातीला जे इथे लोक आले त्यांनी खूप कमी भावात इथे प्लॉट घेतले. समोरच इथे समोर एक हॉस्टेल आहे आणि इथे जे फायर सेफ्टी जे एक फील्ड आहे त्याची मुलं इथे राहतात. इथे समोर कॉलेज आहे ते फायर सेफ्टीचं, इंडियन फायर सेफ्टी तिथे लिहिलेलं सुद्धा आहे. दिसतंय ते कॉलेज इंडियन फायर सेफ्टी म्हणून तिथे बोर्ड सुद्धा लावलेला आहे. तर ते कॉलेज आहे ते. आणि इथेच माझ्या मागे इथे हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल मुलांचं. ग्राउंडवर म्हणजे अजून आलो नाही, म्हणजे काही 20-25 मीटर अंतरावर ग्राउंड आहे माझं. तर हे इथे माझ्या मागे एक ग्राउंड. चला मी ग्राउंडवर गेल्यावर, हे जे पूर्ण दिसते माझ्या मागे पूर्ण ग्राउंड आहे. काही दिवसांनी ते प्लॉटिंग पडेल आणि हे ग्राउंड सुद्धा विलुप्त होऊन जाईल. तर मी आता सध्या आलो फिरायला. म्हणजे मी रनिंग तर नाही करणार आज, मी फक्त फिरणार आहे. असं हा पूर्ण जो एरिया दिसतोय हा पूर्ण ग्राउंडचा एरिया आहे. आणि तिथे दूर असे घरं दिसते आपल्याला, म्हणजे ते तिथे कोणीतरी राहते. मी अजून गेलो नाही तिथे. तर हा पूर्ण व्ह्यू आहे ग्राउंडचा आणि इथे मी फिरणार आहे. म्हणजे हा काही ॲथलेटिकचं काही ग्राउंड नाही, हे जनरल बनवलेलं आहे पोलीस भरतीवाले मुलांनी. त्यांना इथे म्हणजे इथे रनिंग करण्यासाठी. इथे मॅच पण खेळल्या जातात क्रिकेट. हा ग्राउंडच्या मागाला परिसर आहे, म्हणजे जी बागची साईड आहे तिथला परिसर आहे. म्हणजे हा पूर्ण पडीत परिसर आहे. काही दिवसांनी इथे सुद्धा प्लॉटिंग पडतील आणि हा सुद्धा एरिया पूर्ण विलुप्त होऊन जाईल. म्हणजे इथे घरे होईल, सांगायचं हेतू म्हणजे इथे घरे होईल. आणि हा पूर्ण व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे पूर्ण दूर दूरपर्यंत जिथे ग्राउंड आहे आणि तिथे इथून समोरच घरं पण आहे. आणि हा आहे पूर्ण शेती परिसर, पलीकडे पूर्ण शेती परिसर आहे, तिथे सुद्धा प्लॉटिंग पडते. म्हणजे सांगायचं म्हणजे इथे काही दिवसाने शेती नावाचा प्रकार राहणारच नाही. माझ्यावरून एक विमान जात आहे सध्या, जे की माझ्याकडे पाहत आहे. चला मला थोडासा टाईम, म्हणजे मी आता चक्करच मारणार आहे, त्यामुळे मी असं व्हिडिओ काढतोय चालतं चालतं काहीतरी बोलतो सध्या. तर काय माहिती आहे का, मी काही ग्राउंडला काही रोज येत नव्हतो, पण प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात राहते, सुरुवात करावी. त्यामुळे मी आता सध्या आलोय. 1-1.5 महिन्यापासून मी ग्राउंडला आलो नव्हतो आणि आता मी सुरुवात करतोय ग्राउंडची. म्हणजे आज फक्त फिरणार, उद्यापासून रनिंग सुद्धा करणार. ते कुत्रे मला भुकतंय मागे, काय जवळ तर येत नाही, फक्त भुकताय लांबून. पण जर मी त्यांना घाबरलो तर ते मला फाडून काढतील, मी जरी पळत होतो. त्यामुळे मी ते नुसते व्हिडिओ काढतोय त्याचं. ते भुकताय मला. अरे बाप, 3 कुत्रे आले.
3 म्हणजे मला काही पण करू शकत. तिकडे सुद्धा एक ओरडत आहे, ओरडतं एक. 4 इथे एक चौथं कुत्रं आहे. बाई 4 कुत्रे म्हणजे ते गँगमध्ये काही पण करू शकतात. आणि सांगायचं म्हणजे आता जो इन्सिडेंट झालाय की ते 3-4 जे कुत्रे होते मला भुकत होते आता, सर्व माझ्या अंगावर आले त्यात ना, म्हणजे येत होते माझ्या जवळ. पण मी आता इथे जसे हे शेतात जे ढेकळं राहतात, ज्याला काळी माती असे म्हटले जाते, तर मी ते उचलले आणि त्यांना फेकून मारले. त्यामुळे मी आज वाचलोय, नाहीतर आज डसले असते एखादं. हे सकाळपासून हे दुसरं विमान आहे जे मी पाहतोय सध्या, आणि याचा खूप क्लिअर व्ह्यू दिसतोय. हे जे विमान दिसतंय ते चाललंय छत्रपती संभाजीनगरला असे मला वाटते, कारण की जवळ छत्रपती संभाजीनगर एरिया आहे जिथे की एरोप्लेन उतरतात. मी सांगत होतो मध्येच ते कुत्रे आले की मी सध्या आता जे ग्राउंडवर फिरतोय, काही दिवसापूर्वी म्हणजे जवळपास मी 1 महिना ग्राउंडवर आलोच नाही. आता मी काय करत होतो ते मलाच माहिती आहे. आता मी सुरुवात करतोय आजपासून, आणि उद्यापासून मी रनिंग सुरुवात करणार आहे, कारण की आज मी फक्त फिरणार आहे, पूर्ण ग्राउंडचा चक्कर मारणार आहे. आज 7-8 चक्कर मारायचे, 5-6 का होईना, आणि उद्यापासून पुन्हा मी रनिंग करणार आहे, कारण की शरीर ही संपत्ती सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ काढत होतो त्या टायमाला म्हणजे मला बोलता सुद्धा येत नव्हतं, म्हणजे मी 3-4 रिटेक घेत होतो. आणि आता मी डायरेक्ट बोलतोय सध्या, आणि बोलतो याचा अर्थ म्हणजे मी आणखीन पण काही एवढा प्रो नाही, पण मी थोडंफार बोलू शकतो सध्या. आणि व्हिडिओ टाकण्यासाठी बी मला थोडीशी हिंमत आली, नाहीतर माझे जे मित्रांचे चेहरे समोर येत होते की मी टाकू का नको, काय म्हणतील ते, मी असं बोललो होतो. पण ठीक आहे, आता सध्याची स्थिती खूप ठीक आहे, ओके, जास्त चांगली पण नाही म्हणतात. तिथे कुत्रे माझी वाट पाहतं एक माझ्या मागे, म्हणजे ते मला भुकण्यासाठी रेडी आहे. चला भेटू त्यात. भुकलं तर मी पुन्हा दगड उचलणार. ऐकलं तर आता मला नाही वाटत भुकल, पण ते पाहतंय माझ्याकडे अटॅक करण्यासाठी. वेळ खूप कमी आहे. 3-4 जण इकडे सुद्धा कुत्रे, 3-4 कुत्रे पुन्हा मला भुकायला लागले होते, पण मी पुन्हा असे ढेकूळ उचलले आणि मी करतोय अटॅक त्यांच्यावर. म्हणजे 3-4 साईड मला भुकतंय. हा जो व्ह्यू दिसतोय हे मला सर्व भुकण्याचा, ते लाल कुत्र जास्त भुकतंय मला. ठीक आहे, चला पुढे जाऊ. मला असं वाटतंय आता सध्या की मी इथून आता गेलो पाहिजे, कारण की कुत्र्याशी जास्त पंगा घेणं पण खूप महागात पडेल मला, आणि मी उद्या पुन्हा येईल ग्राउंडला. चला आजचा म्हणजे जो ग्राउंडचा मी 3-1 राऊंड मारले, आता 3-4, आणि आता सध्या जाता 1-1.5 किलोमीटर तर चालेलच मी. तर आजचा दिनक्रम समजा इथपर्यंत, मॉर्निंगचा दिनक्रम एवढाच राहील माझा. आता सध्या मी चाललो ग्राउंडवर पुन्हा घरी, पुन्हा तेच स्थान लागतील आणि त्याच गोष्टी भेटतील आपल्याला पुन्हा म्हणजेच ते कॉलेज, हॉस्टेल, कॉलेज, हेच त्या गोष्टी पुन्हा भेटतील. त्याचा तुम्हाला अजून सुद्धा आवाज येत असेल, मलाच भुकता येते आणखी सुद्धा, म्हणजे ते वार्निंग जाते की पुढच्या वेळेस येऊ नको. ते ठीक आहे, पण मी येणार. पूर्ण समोर म्हणजे मी चाललोय आता रस्त्याने ग्राउंडवर पुन्हा चाललोय, म्हणजे मी 2-4 कुत्र्यांची जी गँग होती त्यांच्याशी पंगा घेतला आणि पुन्हा रिटर्न चाललोय, म्हणजे मी त्यांच्या एरियात गेलो होतो. आणि समोर हे पूर्ण म्हणजे पडित एरिया आहे, इथे काही दिवसांनी घरे असतील, म्हणजे जवळपास 4-5 वर्ष तरी म्हणता येईल. 4-5 वर्षांनी इथे पूर्ण पॅक होऊन जाईल पूर्ण परिसर. तिथे लिहिल सुद्धा ही जागा विकणे, तिथे मोबाईल नंबर पण आहे, पण एवढ्यामध्ये अजून सुद्धा म्हणजे तयार नाही आणखी लोक इकडे यायला. मला दुसरी सुद्धा वाट आहे जाण्यासाठी, पण मी जिथून आलतो तिथूनच जाणार. तिथे समोर एक मंदिर आहे दूरवरून, जर तिथे लोक नसतील तर मी तिथे व्हिडिओ काढू शकतो. जर लोक असतील तर ते दिसायला बरं वाटणार नाही, कारण की मी त्यांच्यासमोर असं व्हिडिओ काढतो. देवांचं मंदिर आहे, ज्यांची श्रद्धा आहे तिथे, आणि मी तिथे जाऊन असं व्हिडिओ काढेल. म्हणजे जर तिथे लोक नसतील तर मी असं व्हिडिओ जनरल काढू शकतो. इथे पण एक कुत्र्याची गँग आहे, म्हणजे 3-4 जण इथे कुत्रे, मला भुकले नाही तर ठीक होईल. आलोय सध्या अर्ध्या रस्त्यात, आणि हा पूर्ण माझ्या मागचा रस्ता, म्हणजे हा पूर्ण व्ह्यू माझ्या मागे, म्हणजे मी आता गोल फिरतोय सध्या. तर
मला जायचं आहे हा रस्ता तो पूर्ण. इथून मी चाललोय आता घराकडे. मी आता गावाकडून जाणार आहे, म्हणजे गावातून जाणार सॉरी. आणि माझ्या इकडून पण रस्ता आहे एक असा, एक अशी पायवाट आहे. तिथे एक छोटं कुत्रं आहे जे की माझ्याकडेच पाहते. म्हणजे आज कुत्रे का बरं पाहते माझ्याकडे मला समजणार नाही. एक तर मी काही खूप हँडसम दिसतोय असं पण नाही. पण मग पाहतोय ठीक आहे. देवाचे झेंडे दिसत आहे, म्हणजे इकडे खूप भक्ती मार्गाला लागणारे लोक आहे. आणि म्हणजे श्रद्धा आहे बऱ्याच लोकांची इथे देवावर. असं दिसतंय की म्हणजे तिथे 2 गायी आहे, इथे सुद्धा एक गाय आहे. आणि समोर जे गाय आहे 2 तिचे शेण काढताना मला एक व्यक्ती दिसतोय. म्हणजे तो एक शेतकरी असेल याची मी शाश्वती देऊ शकतो. शेतकरी तर सर्वच आहे, पण सांगायचं म्हणजे एक प्युअर शेतकरी काय असतो. जरा गाडी सुरुवात केली होती ज्या नाल्यापासून मी आलो होतो तिथूनच मी आता पुन्हा जातोय घराकडे. इथे हा पूर्ण नाला, इकडे सुद्धा नाला. आणि हे आहे डीपी. रस्त्याला लागलोय म्हणजे मला जिकडे जायचं होतं मी तिकडे नाही चाललोय. आणि हा आहे पूर्ण रोड माझ्या मागे. पण मला जायचं समोर. आता जो समोरचा जो रस्ता आहे मला इकडे जायचं, तर मी तिकडे पाहण्यासाठी आलो. समोर विठ्ठल रुक्मिणीचे आणि एक हनुमान मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर आहे. मी गावातील ज्या रस्त्याने सुरुवात केली होती मी त्याच रस्त्याला लागलोय पुन्हा. हाच तो पूर्ण परिसर, म्हणजे तुम पूर्ण समोर पूर्ण गाव आहे, खूप मोठं गाव आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारक आहे. समोर स्वच्छता चालू आहे, स्वच्छता अभियान. क्लिअर दिसत नव्हता तो व्ह्यू, म्हणजे ते अंगणवाडी परिसर. हाच तो अंगणवाडी परिसर. इथे समोर व्यायाम. तुम्हाला जो ग्राम संसद दाखवली जे की क्लिअर दिसत नव्हते ते आता सध्या मी तुम्हाला आता तोच पुन्हा व्ह्यू दाखवतो. हीच ती ग्राम संसद व्यायामशाळा मी तुम्हाला सकाळी दाखवत होतो. सुरुवात केली होती सकाळी जिथून आलो होतो तोच रस्ता आहे हा पूर्ण तोच रस्ता आहे. आणि इथे सांगायचं म्हणजे ना हा तोच रस्ता आहे क्लिअर कट. मला पुढे जायचं आता, तिथून पुढे माझं घर लागणार आहे मला, म्हणजे माझं घर भेटेल अंगणवाडी जी की रस्त्यात मला भेटते अशी. मी जेव्हा आपण जातो नवीन अंगणवाडी परिसर आहे. आता अजून 33 मिनटं झालेले आणि जवळपास लोक उठलेले दिसतंय मागे. आणि इथून मला जायचं आहे घरी. आणि लोक आज उठलेले, म्हणजे आता सर्वजण उठलेले. सकाळी मी जेव्हा येत होतो त्यावेळेस म्हणजे जवळपास 90% लोक झोपेल होते. आणि मी चाललो होतो तेव्हा ग्राउंडवर. समोरचा व्ह्यू दाखायचा तर आता जवळपास बरेचसे लोक उठेले. इकडे काही डुक्कर, काही कुत्रे फिरत आहे. ही आहे मी सकाळी तुम्हाला जी शाळा दाखवत होतो ती हा पूर्ण व्ह्यू आहे. म्हणजे सकाळी ती पूर्ण क्लिअर दिसत नव्हती. इथे समोरच सोलार पण लावलेले. ही खूप सुंदर शाळा आहे. किती व्हिडिओ काढतो आता काय हे आलो होतो ब्लॉगिंग चालू केली काय अरे द्यायला कमी करा. सुंदर फोटो घे.